चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या डीसीपी शिवाजी पवार यांच्यासह एपीआय प्रसन्न जराड यांच्यावर कोयत्याने हल्ला। डीसीपी पवार आणि एपीआय जराड दोघेही जखमी। डीसीपी शिवाजी पवार यांनी स्वसंरक्षणासाठी दरोडेखोरांवर केलेल्या गोळीबारात पायाला गोळी लागल्याने एक दरोडेखोर गंभीर जखमी। दरोडा टाकण्यासाठी चिंचोशी गावात दरोडेखोर आल्याची पोलिसांना माहिती। पोलीस आणि दरोडेखोर यांच्यात चकमक। दरोडेखोरांच्या कोयता हल्ल्यात डीसीपी सह दोघे जखमी। आवर्तनामुळे धरणातील पाणीसाठा घटतोय। भामा आस्केड धरणातून भामा नदीपात्रात उन्हाळी हंगामातील पहिलं आवर्तन सोडलं। चासकमान धरणात 49.77% पाणीसाठा। कळमोडी धरणात 93.27% पाणी शिल्लक। भामा आस्केड धरणात 64.33% पाणीसाठा। मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीसाठ्यात घट। कर वाढ न करता चाकण नगर परिषदेचा 2025-26 अर्थसंकल्प मंजूर। 164.88 कोटींचा अर्थसंकल्प। मुख्य अधिकारी तथा प्रशासक चंद्रकांत भोसले यांची माहिती। घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे तसेच संगणकीयकरणासह नागरी सुविधा केंद्र अद्ययावत करण्यासाठी तरतूद। राजगुरुनगर नगर परिषदेचा सन 2025-26 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प प्रशासकीय सभेत मंजूर। अंतिम मान्यतेसाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे सादर। यंदाचा 23 लाख रुपये शिल्कीचा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प। मुख्य अधिकारी तथा प्रशासक अजिंक्य रणदिवे यांनी सादर केला अर्थसंकल्प। महिला आणि बाल कल्याण, दुर्बल घटकातील नागरिक तसेच दिव्यांग नागरिकांसाठी 5% तरतूद। कर, पाणीपट्टी, बांधकाम विकास शुल्क, नगरपालिका सहाय्यता अनुदान असे 12.64 कोटी रुपयांचं अपेक्षित उत्पन्न। भ्रष्टाचाराविरोधात मुंबई येथील आझाद मैदानावर सरपंच परिषदेच्या लढ्याला माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली भेट। उपोषणकर्ते सरपंच परिषदेचे पुणे जिल्हा समन्वयक कुंडलिक कोहिनकर यांची केली विचारपूस। सरपंच परिषदेचे खेड तालुका अध्यक्ष सरपंच मनोहर पोखरकर यांच्याशी केली चर्चा। पुणे नाशिक महामार्गालगतची अनधिकृत होर्डिंग्स, केबल्स, स्टॉल्स आणि अन्य अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम। अतिक्रमणामुळे महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने घेतला निर्णय। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि पीएमआरडीए यांची संयुक्त कारवाई। सायगावची कन्या आकांक्षा मारुती बोरकर हिची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी। 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान नाशिक इथे इंडिया तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ 57 किलो वजनी गटात राष्ट्रीय स्पर्धेत आकांक्षा हिने महाराष्ट्राचं केलं प्रतिनिधित्व। स्पर्धेत देशातील 20 राज्यांतील खेळाडूंचा सहभाग। आकांक्षा हिला चंद्रकला बोरकर, जालिंदर साळवे, निलेश भिलारे, तेजांकित भोंगाडे, असीम सिंग सोडी यांनी केलं मार्गदर्शन।